नमस्कार, मी नितीन वाळके, जिल्हा कार्यवाह सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, अध्यक्ष व्यापारी पतसंस्था आणि गव्हर्निंग काउन्सिल मेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आजच्या अंदाजपत्रकामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जी साकवाच्या विकासांसाठी म्हणून जी काही विशेष घोषणा केलेली आहे, विशेष योजना मांडलेली आहे, ती साकवाच्या विकासांसाठी, साकवांच्या विस्तारांसाठीची योजना, घोषणा ही सिंधुदुर्गाच्या खेडोपाड्यातील वाहतुकीच्या दृष्टीनं आणि परस्पर संपर्काच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पावसाळ्यामध्ये खास करून ज्यावेळी इथं 150, 200, 250 इंचापर्यंतचा पाऊस कोसळतो, त्यावेळी काही ठिकाणं अशी आहेत की त्यांचा इतर जगाशी संपर्क काही काळ का होईना तुटतो आणि त्या संपर्काचं एकमेव साधन ही साकव असतात. साकव म्हणजे छोटे नाले, ओढे किंवा छोट्या नद्या यांच्यावरती बांधले जाणारे पूल आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीचं काम, हे संपर्काचं, दळणवळणाचं काम हे उभं राहू शकतं, जी या जिल्ह्याची खूप महत्त्वाची गरज होती. आणि ती गरज ओळखून ह्यासाठी म्हणून विशेष तरतूद केली. ज्या ज्या भागामध्ये अशा पद्धतीचं दुर्गमत्व आहे, अशा पद्धतीचं ग्रामीण भाग आहे, त्या प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या साकवाचा साकव योजनेचा, विस्तार योजनेचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो आणि त्यातून जिल्ह्याच्या आणि मग महाराष्ट्राच्या विकासाला, खास करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. ही जी काही दूरदृष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवली त्याच्याबद्दल त्यांचं आभार आणि अभिनंदन.